नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये। तर आज आहे हनुमान दादांचा जन्मकाळ, त्यासाठी आम्ही सगळेजण इथं आलतो आहोत जन्मकाळासाठी। तोपर्यंत तिथे सोमनाथ घाट पडला। सोमनाथ म्हणला फोटो काढायला पाहिजे, मग फोटो काढून लगेच निघाला मंदिरमध्ये गेला आणि हनुमान दादांचं दर्शन घेतला आणि दर्शन घेऊन लगेच बाहेर गेला। तर बाहेर विषय चालू होता ढोल वाजवायचा, कारण की यार ती पालखी। मग काय पालखी आली, पालखीने बघितला, पाया पडला। मग काय पालखीच्या पाया पडून झाल्यावर आमची सगळी गँग थांबलेला। मग काय मंदिर मधली लगेच आरती पण सुरू झाली। आरती केला आणि मी आणि सुदर्शन लगेच निघालो घराकडे जाताना तर काय सुदर्शनला पण सोडून गेलो आणि सुदर्शन पण कपडे बदलला, आम्ही पण कपडे बदललो आणि सगळेजण मिळून गेलो फोटोशूटला। आणि ओमकार आणि रतन पण होतं। मग काय लगेच फोटोशूट करायला गेला। तर ह्यो बघा गाडी कसं काढालाय। मग काय सहज आलता फोटो काढायसाठी, त्यासाठी सगळ्यांचं गणित सहजच फोटो काढून घेतला। मग काय आम्ही आलतो बागत फोटो काढायसाठी। मग काय फोटो काढून झाल्यानंतर गणी लगेच गेला मी देवळाकडे। मग काय जाता गणी गाडीत पेट्रोल संपलेलं, मग काय पेट्रोल लगेच टाकून घेतलो गाडीत आणि लगेच गेला देवळाकडे जायचं कारण म्हणजे महाप्रसाद होता। मग काय लगेच गेला जेवायला। तर ह्यो बघा समय आमच्या पहिला आलाय जेवायला लगेच आणि कसं लाजालाय बघा। I am sorry, बाबू। मग काय आपण वळीत थांबून गणी जेवण घेऊन आला आणि जेवण झाल्यानंतर गणी परत गेला हनुमान दादासने पाया पडायला। मग काय सहज तिथे बसलेला होतो पर्यंत सोमनाथ पण आलता। सोमनाथला पण लगेच कॅमेरा जरा हाय करायला लावलो आणि मग आजचा व्हिडिओ इथेच संपलेला आहे। तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये।